आणि हळूहळू तिला ग्रीन झोनमध्ये घेऊन जावं, तिला सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करावं, त्या खरं तर किती हानिकारक ठरू शकतात. ते जोडप्याच्या नात्यात महत्त्वाचा. सेक्सच्या बाबतीत लोक कोणकोणत्या चुकीच्या समजुती बाळगतात. नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल. आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे. त्या माहितीचं निवेदन आता मी तुमच्या समोर करणार आहे. आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक जोडप्याच्या नात्यात महत्त्वाचा असतो, पण त्याबद्दल मोकळेपणाने बोलायला आपल्यापैकी बरेच लोक संकोच करत असतात. आणि तो विषय म्हणजे सेक्स बद्दलच्या गैरसमजुती आणि नात्यामागचं खरं वास्तव्य. आपण जाणून घेणार आहोत सेक्सच्या बाबतीत लोक कोणकोणत्या चुकीच्या समजुती बाळगतात आणि त्या खरं तर किती हानिकारक ठरू शकतात. यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षापासून लोकांना मार्गदर्शन करत आले आहेत. त्यांच्या क्लिनिक महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अनेक शहरांमध्ये आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा देखील आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना भेटत असतात. त्यांच्या या दशकाच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेलं ज्ञान प्रत्येक जोडप्याने समजून घेणं आवश्यक आहे. डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्स म्हणजे फक्त शारीरिक क्रिया नाही, ती भावनिक आणि मानसिक आणि शारीरिक एकत्र येण्याचं एक सुंदर प्रक्रिया आहे. पण दुर्दैवाने अनेक लोक सेक्सबद्दल चुकीच्या कल्पना बाळगतात. त्यातला सर्वात सामान्य गैरसमज म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना इंटरकोर्स हा आपला गोल असावा, पण ते अत्यंत चुकीचं आहे. कारण पहिल्यांदा शरीर आणि मन दोन्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी तयार नसतात. फक्त इच्छा आहे म्हणून शरीर तयार असतं असं काही नाही. म्हणून पहिल्यांदा इंटरकोर्स झाला नाही तर निराश होऊ नका. शरीराला आणि मनाला उघडायला थोडा वेळ द्या. सेक्सबद्दल जबरदस्ती नसते, ती दोघांच्या संमतीने आणि कम्फर्टने व्हायला हवी. आज नाही तर उद्या, नेहमी नेक्स्ट टाइम हा असतोच. डॉक्टर मुंदडा असेही सांगतात की आपल्या सेक्स लाईफची तुलना कधीच पॉर्न व्हिडिओसोबत करू नका. कारण पॉर्न व्हिडिओमध्ये जे दिसतं ते फक्त ॲक्टिंग असतं, वास्तव्य नसतं. तसं वागायचा प्रयत्न केल्यास आपल्या जोडीदाराला दुखावलं जाऊ शकतं. त्यामुळे नेहमी आपली सीमारेषा ठेवा, पार्टनरशी संवाद ठेवा आणि सेक्स दरम्यान भावना शेअर करत राहा. कम्युनिकेशन हे सुखद सेक्सचं सर्वात महत्त्वाचं रहस्य आहे. आता बोलूया एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या वॉर्मअप टाईमबद्दल. स्त्रियांचा वॉर्मअप टाईम साधारण 28 ते 30 मिनिटाचा असतो, तर पुरुषाचा फक्त 6 ते 7 मिनिटाचा असतो. म्हणजेच दोघांच्या शरीरात आणि मानसिक तयारीत मोठा फरक देखील असतो. या फरकाला भरून काढण्यासाठी डॉक्टर मुंदडा यांनी सांगितलेलं एक खास तंत्र आहे. ती टेक्निक म्हणजे बॉडी मॅपिंग टेक्निक. ही टेक्निक ट्रॅफिक लाईन सिस्टीमवर आधारित आहे. जसं की ट्रॅफिक सिग्नलमध्ये लाल, केशरी आणि हिरवा रंग असतो, तसंच इथेही 3 झोन दिलेले असतात. लाल म्हणजे थांबा, म्हणजे ती व्यक्ती अजून तयार नाही. केशरी म्हणजे थोडी तयार आहे पण अजून थोडा वेळ लागेल. आणि हिरवा म्हणजे ती पूर्णपणे तयार आहे. काही महिलांनी भूतकाळात वाईट अनुभव घेतलेले असतात, त्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या तयार नसतात. अशा वेळी पुरुष पार्टनरने जबरदस्ती न करता तिला समजून घ्यावं, तिला सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करावं. तिच्या शरीरातल्या कोणत्या भागाशी ती कम्फर्टेबल आहे हे ओळखून त्या भागापासून सुरुवात करावी आणि हळूहळू तिला ग्रीन झोनमध्ये घेऊन जावं. हीच खरी बॉडी मॅपिंगची कला आहे. डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की सेक्सपूर्वी स्वच्छता राखणं दोघांसाठी अत्यावश्यक आहे. शरीरात हायजीन चेक करा, स्नान करा, ताजेतवाने व्हा. कारण स्वच्छता ही केवळ शरीरासाठी नाही तर मानसिक आत्मविश्वासासाठी देखील महत्त्वाची असते. स्वच्छता राखल्याने तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरलाही एकमेकांना जवळ येताना अधिक कम्फर्टेबल वाटतं. सेक्स हा केवळ आनंदाचा क्षण नाही, तर तो एकमेकांशी संवाद, विश्वास आणि प्रेमाचा संगम आहे. म्हणून डॉक्टर मुंदडा नेहमी सांगतात की सेक्स म्हणजे स्पर्धा नाही, ती एक अनुभूती आहे. तिचा आनंद घ्या, पण तुलना करू नका. शरीर, भावना, मन हे तिन्ही एकत्र आल्यावर सेक्स खऱ्या अर्थाने सुखद आणि समाधानकारक ठरतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरसह जवळीक साधणार असाल तेव्हा लक्षात ठेवा, घाई करू नका, जबरदस्ती करू नका आणि आपल्या सेक्सची तुलना अजिबात कोणासोबत करू नका. शरीराशी संवाद साधा, भावना समजा आणि प्रेमाने एकमेकांना वेळ द्या. कारण समाधान हे फक्त क्लायमॅक्समध्ये नसतं, तर ते प्रेमात, समजुतीत आणि विश्वासात सुद्धा असतं. मंडळी, माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या आशा किरण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.